Good morning friends. In this video we will going to start new topic of unit number 1 three phase induction motor, in which we are now going to learn equivalent circuit of an induction machine. मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये इंडक्शन मोटर रन कशी करते, त्याचे टाइप सिंक्रोनस मोटर आणि स्लिप रिंग इंडक्शन मोटर, त्यानंतर टॉर्क डेव्हलप कसा होते, RMF डेव्हलप कसं होते इत्यादींबद्दल माहिती घेतलेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण या इंडक्शन मोटरचं सर्किट कसं ड्रॉ करायचं याबद्दल जाणून घेणार आहोत. तर दिलेल्या स्लाइडमध्ये सर्किट दिलेलं आहे बघा. या सर्किटमध्ये V1 हे आपण स्टेटरला दिलेलं सप्लाय व्होल्टेज, R1 आणि X1 हे स्टेटरचं रेजिस्टन्स आणि रिॲक्टन्स आहे, आणि स्टेटरला सप्लाय दिल्यामुळं I1 हा जो स्टेटर करंट फ्लो होत आहे, नंतर I0 हा नो लोड करंट आहे, आणि RC आणि XM, RC आहे कोअर लॉस कंपोनंट रेजिस्टन्स, आणि आता स्टेटरमध्ये कोअर लॉस होतो त्यामुळे तिथे RC हे रेजिस्टन्स आहे, आणि त्याचं लिकेज मॅग्नेटायझिंग कंपोनंट XM ने इंडिकेट केलेला आहे. I0 हा IC आणि IM मध्ये दोन भागात विभागला जातो. नंतर E1 हे स्टेटरमध्ये तयार झालेलं व्होल्टेज आहे, E2 हे रोटरमध्ये तयार झालेलं व्होल्टेज आहे, N1 आणि N2 हे आहे नंबर ऑफ प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंगचे टर्न्स. प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंगचे टर्न्स म्हणजे हे नंबर ऑफ N1 म्हणजे नंबर ऑफ स्टेटर टर्न्स, आणि N2 म्हणजे नंबर ऑफ रोटर टर्न्स. त्यानंतर X2 आणि R2 हे रोटरचं लिकेज रिॲक्टन्स आणि रेजिस्टन्स आहे, आणि I2 हा रोटर करंट आहे. तर सुरुवातीला आपण रोटर वाइंडिंग ओपन ठेवलेली आहे. तर रोटर वाइंडिंग ओपन ठेवल्यामुळं इथे फ्रिक्वेन्सी दोन्ही इकडे सेम आहे. आता इथे पण येलो सर्कलमध्ये F दिसत आहे, आणि इकडे पण येलो सर्कलमध्ये F दिसत आहे. ॲक्च्युअल कंडिशनला जेव्हा हे वाइंडिंग शॉर्ट असते, रोटर वाइंडिंग जेव्हा, आता ही स्टँड स्टिल कंडिशन आहे. स्टँड स्टिल कंडिशन म्हणजे स्लिप 1 आणि रोटर मूव्ह होत नाही. आता स्लिप 1 का बरं? NS - NR अपॉन NS हा जो फॉर्म्युला आहे स्लिपचा, इथे NR ची व्हॅल्यू 0 आहे. NR ची व्हॅल्यू 0 का बरं आहे? कारण की NR म्हणजे रोटरचा स्पीड, आणि रोटर मूव्ह नाही होत आहे. रोटर मूव्ह का नाही होत आहे? कारण की रोटर वाइंडिंग ओपन ठेवलेली आहे. रोटर वाइंडिंग ओपन ठेवली आहे, रोटर वाइंडिंग मधून करंट फ्लो होत नाही आहे, आणि करंट फ्लो जर झाला नाही तर तिथे टॉर्क निर्माण होणार नाही, आणि टॉर्क जर निर्माण झाला नाही तर मोटर रोटेट होणार नाही. त्यामुळे या कंडिशनला स्टँड स्टिल कंडिशन असे म्हणतात. तर ही जी सर्किट डायग्राम आहे ही स्टँड स्टिल कंडिशनवरची आहे. त्यामुळे इथे इथला F आणि इथला F दोन्ही F हे सेम आहे. ॲक्च्युअल कंडिशनमध्ये जेव्हा मोटर रनिंग होते आणि रोटर वाइंडिंग क्लोज असते, तेव्हा रोटरची फ्रिक्वेन्सी वेगळी असते, रोटरचं डेव्हलप झालेलं व्होल्टेज वेगळं असते, आणि रोटरचं रेजिस्टन्स रिॲक्टन्स हे स्लिपवर डिपेंड राहते. आता आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये ते बघणार आहोत. बघा, हे आताच मी एक्सप्लेन केलं, V1 स्टेटर व्होल्टेज हे ऑलरेडी सांगितलेलं आहे. आता इथे एक फॉर्म्युला आहे E1 आणि E2 कॅल्क्युलेट करायसाठी. बघा, E1 आणि E2. E1 चा फॉर्म्युला आहे 4.44 F1 N1 phi, वेअर phi इज द फ्लक्स पर पोल, आणि E2 चा फॉर्म्युला आहे 4.44 F1 N2 phi. या फॉर्म्युलामध्ये आपल्याला व्हॅल्यू पुटअप करून E1 आणि E2 कॅल्क्युलेट करता येऊ शकतो. बघा, या कंडिशनमध्ये आपण रोटरची वाइंडिंग शॉर्ट सर्किट केली आहे. इथे आता तुम्हाला दिसेल I2SC आत्ता करंट फ्लो होत आहे. आता करंट फ्लो झाल्यामुळे बघा कोणकोणते पॅरामीटर चेंज झाले. बघा, फ्रिक्वेन्सी जे येलो सर्कलमध्ये आहे, फ्रिक्वेन्सी सगळ्यात पहिले फ्रिक्वेन्सी चेंज झाली. इथे F सप्लाय फ्रिक्वेन्सी F आहे, इथे रोटर फ्रिक्वेन्सी आहे, आणि या सप्लाय फ्रिक्वेन्सी आणि रोटर फ्रिक्वेन्सी मधलं रिलेशन इथे दिलेलं आहे. FR इज इक्वल्स टू, म्हणजे रोटर फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू स्लिप इंटू सप्लाय फ्रिक्वेन्सी. आणखी स्लिपमुळं आता मोटर रनिंग कंडिशनला आहे, त्यामुळं आता आणखी पॅरामीटर बदलणार आहे. आता इथे E2 नाही राहणार, इथे आला E2SC, X2SC आणि R2SC आला. या सगळ्या व्हॅल्यू प्रिव्हियस सर्किटपेक्षा डिफरंट आहे. आता R2 तर बदलणार नाही, पण X2SC ची व्हॅल्यू राहील नो लोड ओपन वाइंडिंग रिॲक्टन्स जे होतं त्याला स्लिपने मल्टिप्लाय केल्यानंतर जी व्हॅल्यू येते ती राहते X2SC. आता E2SC, इथे E2SC जे आहे ते पण प्रिव्हियस केसपेक्षा डिफरंट आहे. आता बघा, या सर्किटमध्ये आपण I2SC ला E2SC अपॉन
म्हणजे आता शॉर्ट सर्किट करंट, आता शॉर्ट सर्किट करंट जर काढायचं असेल तर काय फॉर्म्युला राहील, व्होल्टेज अपॉन इम्पिडन्स. तर व्होल्टेज काय आहे, रोटर व्होल्टेज. आता हा I2SC म्हणजे इथला करंट I2SC. तर I2SC काढायचं आहे तुम्हाला, तर I2SCचा फॉर्म्युला E2SC अपॉन इम्पिडन्स. इम्पिडन्स काय आहे, रोटर रेजिस्टन्स आणि रोटर लिकेज रिॲक्टन्स. आता मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं E2SC ची ची व्हॅल्यू ही यस स्लीपवर डिपेंड आहे. त्याच्यामुळं E2SC ची व्हॅल्यू होईल यस E2 स्लीप इंटू E2. आणि X2SC पण बदलला इथे बघा, जे यस इंटू X2. आता ह्या व्हॅल्यू बदललेल्या आहे. ह्या व्हॅल्यू का बरं बदलल्या, कारण की आता मोटर रनिंग कंडिशनला आहे आणि मोटर रनिंग कंडिशनला जेव्हा राहते, सुरुवातीची जी डायग्राम बघितली होती ती स्टँडस्टिल कंडिशनची होती. या कंडिशनला स्लीप मल्टिप्लाय होते. त्यामुळं याच करंटला आपण पुन्हा आता जर आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला जर यसने डिवाइड केलं तर आपल्याला हे इक्वेशन मिळते E2 अपॉन R2 बाय यस प्लस JX2 बरोबर I2. आता इथलेच पॅरामीटर आपण या सर्किटमध्ये इंडिकेट केले आहे. बघा R2 बाय यस हा R2 बाय यस, E2 हा E2, त्यानंतर I2. नंतर स्टेप 4 रिपोर्ट टू द स्टेटर साइड. यामध्ये बघा एअर गॅप इथे आता N1 बाय N2 चा रेशिओ A² घेतलेला आहे. X2 डॅश सेकंडरी साईडचं रेजिस्टन्स X2 डॅश केलं आणि रेजिस्टन्स R2 डॅश बाय S केला. करंट I2 डॅश फ्लो होत आहे रोटर सर्किटमधून आणि A ची व्हॅल्यू N1 बाय N2 आहे. आता हे I2 डॅश हे सगळे 1 अपॉन A बाय I2. त्यानंतर सगळे जे पॅरामीटर आहे हे रेशिओनं मल्टिप्लाय करून आलेले आहे. X2 डॅश बरोबर A² X2, R2 डॅश बरोबर A² R2. तर IEEE रिकमेंडेड इक्विव्हॅलंट सर्किट हे महत्त्वाचं सर्किट आहे, IEEE मान्यता प्राप्त. आता बघा याच्यामध्ये जो इथला RC होता, इथे RC होता, तो RC इलिमिनेट केला आहे. बघा नोटमध्ये RC इज ओमिटेड, द कोर लॉस इज लम्प विथ द रोटेशनल लॉस. बाकी सगळे पॅरामीटर सेम आहे. X2 डॅश R2 डॅश बाय यस. तर हे स्टेटर सर्किट आणि रोटर सर्किट. तर हे आहे IEEE रिकमेंडेड सर्किट. बघा पुन्हा IEEE ना R2 बाय S ला 2 पार्टमध्ये डिवाइड केलं. R2 प्लस R2 इंटू ब्रॅकेट 1 बाय S मायनस S. आता R2 बाय S ला तुम्ही असं लिहू शकता, तर हे आहे फायनल इक्विव्हॅलंट सर्किट ऑफ एन इंडक्शन मशीन. यामध्ये हा जो R2 आहे हा R2 कोर लॉस कंपोनेंट इंडिकेट करतो आणि हा जो R2 आहे इथला हा मेकॅनिकल पॉवर डेव्हलप इंडिकेट करतो. मेकॅनिकल पॉवर. आता आपण बघणार आहोत पॉवर फ्लो इन 3 फेज इंडक्शन मोटर. आता बघा इंडक्शन मोटरमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्जन मेकॅनिकल एनर्जीमध्ये होते. आता आपण इनपुट पॉवर किती देतो, इनपुट पॉवर देतो आपण इलेक्ट्रिकल एनर्जी √3 VL cos phi. तर 3 फेज पॉवर किती होईल, 3 VPH IPH cos phi. हा इनपुट पॉवर आहे. आता हा इनपुट पॉवर दिल्यानंतर याच्यामध्ये ठिकठिकाणी लॉसेस होत जातात. स्टेटरमध्ये लॉस होते, एअर गॅपमध्ये लॉस होते, रोटरमध्ये लॉस होते आणि नंतर जो आउटपुटला पॉवर मिळतो आपल्याला तोच तो मेकॅनिकल पॉवर डेव्हलप. आणि मेकॅनिकल पॉवर डेव्हलप झाल्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये फ्रिक्शन लॉसेस होतात, विंडेज लॉसेस होतात. नंतर आपल्याला आउटपुटला जो भेटतो तो असतो शाफ्ट पॉवर आउटपुट. तर आता हेच पॉवर फ्लो आपल्याला बघायचं आहे आणि पॉवर फ्लो होताना किती कुठे कुठे लॉसेस होतात त्याचं पण आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर सगळ्यात पहिले जेव्हा आपण स्टेटर लॉसेस, आता बघू आपण स्टेटर लॉसेस.
स्टेटर लॉसेसमध्ये येतात आयरन लॉसेस आणि कॉपर लॉसेस. आता आयरन लॉसेस का बरं आले? कारण की स्टेटर बंद कशानं आहे? कास्ट स्टील आयरननं. तर तिथे होतात आयरन लॉसेस आणि नंतर स्टेटरमध्ये काय असते? वाइंडिंग. कसली? कॉपर वाइंडिंग. तर ते आहे कॉपर लॉसेस. आता आयरन लॉसेस आणि कॉपर लॉसेस. तर आयरन लॉसेसमध्ये हिस्टेरिसिस आणि एडी करंट लॉसेस येतात. कारण की स्टेटर जे आहे ते लॅमिनेशननं बनलेलं आहे. कॉपर लॉस जे आहे ते I2² तर कॉपर लॉसेस इंडिकेट होतात I2R ने. तर कॉपर लॉसेसला ओहमिक लॉसेस पण म्हणतात. नंतर बघा आता स्टेटर लॉसेस आता आपण बघितले. आता स्टेटर नंतर आहे एअर गॅप. आता एअर गॅपमध्ये कोणकोणते लॉसेस होतात? तर एअर गॅपमध्ये होतात, आता बघा एअर गॅप पॉवर. आता आपण काढू एअर गॅप पॉवर. एअर गॅप पॉवर काढण्यासाठी आपल्याला इनपुट पॉवरमधून स्टेटर लॉसेस मायनस करावं लागेल. ठीक आहे. इनपुट पॉवर जो सप्लाइड केला होता त्याच्यामधून स्टेटरमध्ये जे लॉसेस झाले ते जर मायनस केले तर आपल्याला काय भेटते? एअर गॅप पॉवर. आणि स्टेटर लॉसेसमध्ये कोणकोणते लॉसेस आहे? आयरन लॉसेस प्लस कॉपर लॉसेस. तर आता बघू आपण रोटरमध्ये लॉसेस. एअर गॅपमधले जे लॉसेस आहेत ते निग्लिजिबल आहे, त्याच्यामुळे आपण ते कन्सिडर करत नाही. आता रोटर लॉसेस. आता रोटरमध्ये पुन्हा तेच लॉसेस होतील. रोटरमध्ये कोणकोणते पार्ट येतात? कॉपर वाइंडिंग आहे, त्याच्यानंतर आयरन आहे. आयरन का बरं आहे? पुन्हा रोटर हे कास्ट स्टील आयरननं बनलेलं आहे. नंतर फ्रिक्शन लॉसेस आणि विंडेज लॉसेस येतात रोटर लॉसेसमध्ये. बघा आता सुरुवातीला कॉपर लॉसेस, पुन्हा कॉपर लॉसेसला काय म्हणतात? ओहमिक लॉसेस. आयरन लॉसेस हे निग्लिजिबल कन्सिडर केले जातात. आता जो एअर गॅप पॉवर होता त्याच्यामधून जर कॉपर लॉस आणि आयरन लॉस रोटरचे जर काढले तर आपल्याला काय भेटतो? मेकॅनिकल पॉवर डेव्हलप्ड. आणि मेकॅनिकल पॉवर डेव्हलप झाल्यानंतर आता पुन्हा दोन लॉसेस होतात, ते म्हणजे फ्रिक्शन लॉसेस आणि विंडेज लॉसेस. फ्रिक्शन लॉस कशामुळे होतात? बेअरिंग आणि स्लिप रिंगमुळे फ्रिक्शन लॉसेस होतात. विंडेज लॉस कॉन्टॅक्ट ऑफ एअर विथ द मेटॅलिक पार्ट, त्याच्यामुळे विंडेज लॉस होतात. आता हे दोन लॉसेस जर आपण मेकॅनिकल पॉवर डेव्हलपमेंट मधून जर काढले तर आपल्याला काय भेटतात? शॉर्ट पॉवर आउटपुट. आणि हाच युजफुल पॉवर आहे. हा जो पॉवर भेटला आहे शॉर्ट पॉवर आउटपुट, हा सगळ्यात युजफुल पॉवर आहे. आता इथपर्यंत येईपर्यंत जेवढी काही एनर्जी लॉस झाली आणि शेवटी आपल्याला मेकॅनिकल आउटपुट मिळालं. तर अशा प्रकारे पॉवर फ्लो होतो आणि त्याच्यामध्ये लॉसेस होत राहतात. आता ही सर्किट डायग्राम आहे, यावरून तुम्हाला समजेल. बघा आपण सप्लाय व्होल्टेज दिला, इथे आपण इनपुट पॉवर दिला. सप्लाय व्होल्टेज म्हणजेच इनपुट पॉवर दिला. बघा इथे नंतर स्टेटर कॉपर लॉसेस. आता सेकंड कंडिशनला काय आहे? स्टेटर कॉपर लॉसेस I2R. आता इथे आय करंट फ्लो झाला, हा आय करंट फ्लो झाल्यानंतर इथं I1² R1 हे काय आहे? कॉपर लॉसेस आहे, पण कशामधले? स्टेटरमधले. नंतर जे वाइंडिंग दिसत आहे X1, आता हे X1 आणि RC. आता हे जे आहे हे कोर लॉसेस आहे. RC मी तुम्हाला सांगितलं कोर लॉसचं रेजिस्टन्स आणि कोर त्याचं इंडक्टन्स, कोरचं इंडक्टन्स, तर सॉरी रिॲक्टन्स. तर RC आणि X1 इथले जे लॉसेस आहे ते काय आहे? स्टेटर कोर लॉसेस. नंतर एअर गॅप. आता हे इथे आहे एअर गॅप. हे एअर गॅपमध्ये लॉसेस मिनिमम आहेत, ते कन्सिडर करत नाही. आता आलो आपण रोटरमध्ये. आता इथं रोटर कॉपर लॉस. रोटर कॉपर लॉस म्हणजे इथं I2² R2 असेल. हे बघा हे हा जो कंपोनंट आहे हा आहे I2² R2. नंतर इथे मेकॅनिकल पॉवर डेव्हलप, शेवट X2 आणि R2/S इथे आहे मेकॅनिकल पॉवर डेव्हलप. तर आता इथे सगळ्यांचे फॉर्म्युले आता इथेच होऊन जातात. बघा तुम्हाला जर स्टेटर कॉपर लॉस जर विचारला तर काय फॉर्म्युला राहील? I2R1. I2R1. तुम्हाला जर विचारलं स्टेटर कोर लॉस तर फॉर्म्युला काय राहील? I² इंटू ब्रॅकेट R प्लस JX1. या सर्किटवरून जर तुम्हाला I2 ची व्हॅल्यू काढायची असेल तर I2 ची व्हॅल्यू काय काढाल तुम्ही? हे व्होल्टेज E2 आणि हे इम्पिडन्स Z.
तर ई बाय झेड म्हणजे तुम्हाला काय भेटेल, I2 मिळेल. तर मग फॉर्म्युला काय बनेल, I2चा I2 इज इक्वल्स टू E2 अपॉन झेड. आणि झेड काय आहे, झेड आहे R2 बाय एस होल स्क्वेअर प्लस X2 स्क्वेअर. हा तुमचा इक्वेशन नंबर 1 झाला. आता पॉवर ट्रान्सफर फ्रॉम एअर गॅप टू रोटर. आता आपण स्टेटरमधला स्टेटर थ्रू एअर गॅपमधून रोटरला किती पॉवर सप्लाय झाला ते कॅल्क्युलेट करणार आहोत. तर तो पॉवर इंडिकेट केला जाते PAG न. PAG बरोबर E2I2 cos phi 2. E2I2 cos phi 2 याला म्हणतात रोटरला इनपुट पॉवर. हा झाला तुमचा रोटरचा इनपुट पॉवर. आणि तुम्हाला जर cos phi 2 ची व्हॅल्यू जर विचारली तर काय राहील ते R बाय झेड. आता R बाय झेड इथे R काय आहे, R2 बाय यस. आणि झेड काय आहे, R2 बाय यस होल स्क्वेअर प्लस X2 स्क्वेअर. हे झालं cos phi 2. बघा पुन्हा सर्किटमध्ये इथे जर तुम्हाला cos phi 2 ची व्हॅल्यू काढायला सांगितली तर कशी काढा, R बाय झेड. cos phi काय आहे, R बाय झेड. तर R काय आहे तुमचा R2 आणि झेड काय आहे R2 बाय एस प्लस जे X2. हा तुमचा झेड आहे. बघा cos phi 2 R2 बाय एस अपॉन अंडर रूट ऑफ R2 बाय एस होल स्क्वेअर प्लस X2 स्क्वेअर. आता PAGच्या फॉर्म्युल्यात cos phi 2 ची व्हॅल्यू टाकायची. PAGच्या फॉर्म्युल्यात cos phi 2 ची व्हॅल्यू टाकली. बघा फॉर्म्युला बनला E2I2 इंटू R2 बाय एस डिवाइड बाय अंडर रूट ऑफ R2 बाय एस होल स्क्वेअर प्लस X2 स्क्वेअर. आता E2 अपॉन हा जो R2 बाय अंडर रूट आहे तो E2च्या डिनॉमिनेटरला घेऊन यायचा. आणि इथे I2 इंटू R2 बाय एस अशी अरेंजमेंट केली. बघा हा नथिंग बट I2 आहे. E2 हा जो सर्कलमधला आहे हा काय आहे I2 आहे. तर आपण त्याला लिहू शकतो I2 इंटू R2 बाय एस. तर आता इथे काय होईल, I2चा स्क्वेअर R2 बाय एस. तर बघा न्यूमरेटरची व्हॅल्यू काय आहे, रोटर कॉपर लॉस. रोटर कॉपर लॉसेस कशाने इंडिकेट केले होते आपण, रोटरमध्ये काय I स्क्वेअर R लॉस होतं. तर तो I2 स्क्वेअर R2 आणि खाली काय आहे स्लिप यस. तर हे आहे रोटरचे कॉपर लॉसेस जे इंडिकेट केले जाते PCU होल ब्रॅकेट R. हे त्याचा रोटर आणि डिवाइड बाय यस हे त्याचं इंडिकेशन झालं. आता आपण पाहू रोटरमधला तर लॉस पाहिला. आता आपण पाहू मेकॅनिकल पॉवर डेव्हलप. आता मेकॅनिकल पॉवर डेव्हलप म्हणजे जो एअर गॅप थ्रू पॉवर आला होता त्याच्यातून जर कॉपर लॉसेस मायनस केले रोटरमधले तर आपल्याला काय भेटते, मेकॅनिकल पॉवर डेव्हलप भेटते. तर मग आता PAGचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे, आत्ताच वर काढला. I2 स्क्वेअर काय आहे, I2 स्क्वेअर R2 बाय यस मायनस आणि कॉपर लॉसेस काय आहे I2 स्क्वेअर R2. याच्या दोघांमधून I2 स्क्वेअर R2 कॉमन निघाला. ब्रॅकेटमध्ये काय राहिला 1 मायनस यस बाय यस. हा तुमचा मेकॅनिकल पॉवर डेव्हलप्ड. काय आहे, मेकॅनिकल पॉवर डेव्हलप्ड. तर I2 स्क्वेअर R2 बाय यस इंटू 1 बाय यस. आता इथं मेकॅनिकल पॉवर डेव्हलप हा I2 स्क्वेअर R2 बाय यस म्हणजेच एअर गॅप पॉवर इंटू 1 मायनस यस. जर तुम्हाला कोणतेही व्हॅल्यू दिला असेल, आता आपण रेशो काढू याचा, PAG रेशो, PCU आणि PMD. आता या तीनही याचे फॉर्म्युले, PAGचा फॉर्म्युला त्याच्या खाली आहे, हा PAGचा फॉर्म्युला आहे, हा PCUचा फॉर्म्युला आहे आणि हा PMDचा फॉर्म्युला आहे. या तीनही फॉर्म्युल्यामध्ये I2 स्क्वेअर R2 कॉमन आहे. त्याच्यामुळं तीनही याच्यामधून I2 स्क्वेअर R2 कॅन्सल होऊन जाईल. मग जे उरलं ते राहील तुमचा रेशिओ. तर तुमचं आन्सर येईल तिघांचा रेशिओ PAG इज टू PCU इज टू PMD बरोबर राहील 1:1 मायनस यस. हा तुमचा इम्पॉर्टंट रेशिओ आहे. याच्यावरून तुम्हाला न्यूमरिकल सॉल्व करायचे आहेत. आता कोणत्याही दोन व्हॅल्यू जर दिल्या राहील तुम्हाला, समजा एक व्हॅल्यू दिली असेल दुसरी व्हॅल्यू काढायची असेल, स्लिप जर दिली असेल तर मग तुम्हाला तो पॉवर काढता येईल. बघा PAG आपण एक्झाम्पलसाठी जर घेतला आपण
PAG अपॉन PCUचा रेशो, यापैकी तुम्हाला PAG दिलेला आहे, PCU काढायचा आहे, तर मग तुम्ही 1/S सोबत त्याला कम्पेअर कराल. PAGची व्हॅल्यू काय 1 आणि PCUची व्हॅल्यू काय S, तर मग हा रेशो कोणासोबत इक्वेट कराल 1/S सोबत, तर तुम्हाला PCU मिळून जाईल. आणि इफिशियन्सीची व्हॅल्यू काय राहते, शाफ्ट पॉवर अपॉन इनपुट पॉवर. आता इफिशियन्सी म्हणजे आउटपुटला, सगळ्यात आउटपुटला कोणता पॉवर भेटला, आता शाफ्ट पॉवर भेटला. याच्यामधून विंडेज आणि फ्रिक्शन लॉसेस मायनस केल्यानंतर कोणामधून मेकॅनिकल पॉवर डेव्हलप, जो पॉवर डेव्हलप झाला होता, शेवटचं जे इक्वेशन भेटलं होतं आपलं, हा PMDचं, हे जे PMD भेटला, याच्यामधून जर आपण पुन्हा फ्रिक्शन लॉसेस आणि विंडेज लॉसेस जर काढले तर आपल्याला काय भेटते, शाफ्ट पॉवर भेटते. हा युजफुल पॉवर आहे. तर आउटपुट पॉवर अपॉन इनपुट पॉवर म्हणजेच काय असते, इफिशियन्सी, आणि पर्सेंटेज इफिशियन्सी म्हणजे 100 मल्टिप्लाय करावं लागते. इथे नोट दिलेली आहे, अंडर नॉर्मल कंडिशन इफिशियन्सी ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर इज अबाउट 85%. तर अशा प्रकारे आपण पाहिलं पॉवर फ्लो डायग्राम ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर. Good morning friends. In this video we will going to start phasor diagram of an induction motor. In previous video we already discussed the equivalent circuit of an induction motor. Here it is the equivalent circuit of an induction motor, in which we already know V1 is the supply voltage to the stator winding, R1 and X1 is the resistance and leakage reactance of stator winding, I1 is the current flowing in the stator, and I0 is the no load current. R0 and X0 are the resistance and leakage reactance of core. IW is the wet full current, and I mu is the magnetizing current, and E1 is the stator voltage developed at the primary winding, ER is the rotor voltage developed at the rotor winding, and this is the air gap. I2 is the current flowing in the R2 and leakage reactance X2. I2 dash is the current in air gap and I2. Now from this circuit we can draw the phasor diagram. First of all we take the horizontal reference phasor, and which is called as flux. So our horizontal line is our reference phasor. Let us draw horizontal line and name it as phi. Now we already know that if we consider a inductive load, then the rotor voltage is lagged by 90 degree to the flux. So we draw one phasor E to R and extend in the negative direction. This is E to R is equals to S into E2. Now here is a reverse direction, so name it as E1. Now we draw I0. We know that no load current lead by some angle to the flux, and it is the addition of two component, that is I mu and IW. This is IW and this is I mu. Here it is I mu and
it is IW. Now further we take R0 IW and I mu is the addition. This is I0. Now take the I0 is the addition of IW and I mu. So we draw it. Now we know that when motor runs, it draws some rotor current I2, which is lag rotor voltage by some angle. This is I2, and exactly opposite direction we can draw it as I2 dash. Name it as I2 dash. Now in circuit R1 X1, I2 dash is the addition of I0 and I2 dash becomes the reference phasor I0 and I2 dash. If we add them, let us extend parallelly and add them and draw the resultant. If we draw the resultant, then we get I1. I1 is the addition of I0. I1 is the addition of I0 and I2 dash. Now आता आपल्याला we have to measure, we cannot measure a power factor between E1 and I1. So we can measure a power factor between V1 and I1. So let us draw the voltage drop I2 R2. Then this is I2 SX2, I2 S into X2, and the resultant is ER. Addition of two voltage drop is ER. Now ER, by applying KVL here, we applied KVL. ER is the addition of IR2 plus I2 SX2. Now we cannot measure between power factor between E1 and I1. So we have to draw V1. So let us extend E1 as I1 R1 and 90-degree leading I1 yes X1. This is I1 yes X1. Now resultant is I1 Z1. This is the resultant I1 Z1. Now if we add I1 Z1 and E1, we will get supply voltage V. This is the addition E1 and I1 Z1. So we get V. This is the V1. Now power factor between voltage and current I1, that is cos phi 1, that is angle between V1 and I1. Phi 1 is the angle between V1 and I1. Let us draw the phi 1. Now
cos power phi 1 is the power factor. Now phi 2 is the angle between I2 and E2. So cos phi 2 is रोटर पॉवर फॅक्टर. वर जो पॉवर फॅक्टर पाहिला तो स्टेटर पॉवर फॅक्टर होता, हा रोटर पॉवर फॅक्टर होता. आता पुन्हा सर्किटमध्ये बघा, V1 आणि I1 Z1 या आणि E1 या सर्वांची ॲडिशन आता आपल्याला मार्क करायची आहे. I0 IW, I0 is the addition of IW and IU, I2 is the reference phasor. आता आपण ड्रॉ केलेला आणि ER आपण ड्रॉ केलेला आहे ऑलरेडी. आता आपलं राहिलेलं आहे I2 डॅश पण मार्क झालेला आहे, त्यानंतर I2 डॅश आणि I1 पण मार्क झालेला आहे, I1 सुद्धा मार्क झालेला आहे. आता आपल्याला V1 रेफरन्स फेजर ड्रॉ झालेला आहे, phi 1 पण मार्क झालेला आहे आणि phi 2 पण मार्क झालेला आहे.